तर विनाकारण अजितदादांवर बोलणं महायुतीतील नेत्यांनी बंद करावं असं हसन मुश्रीफ म्हणाले। रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिंदे गटाच्या 3 जागांवर तिरंगी लढत होती म्हणून ते विजयी झाले असल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। तर शिंदे गटाच्या स्ट्राइक रेटच्या वक्तव्यावर देखील मुश्रीफांनी उत्तर दिलंय। 2-2.5 वर्षांमध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। कारण अजित पवारांच्याबद्दल चर्चा करणं हे आता महायुतीच्या सगळ्या नेतेमंडळींनी सोडलं पाहिजे। आता रामदासभाई का बोलले, कसे बोलले मला काय माहिती नाही। वास्तविक त्यांचा स्ट्रायकिंग रेट काय तर जादा आहे, मला हे बोलायचं नव्हतं, पण बोलल्यानंतर आम्हाला बोलावं लागतं। मला एक सांगा, 3 जागा त्यांच्या तिरंगी होत्या, त्यामध्ये विजयी झाले। एक बुलढाण्याची जागा, तिथं कशी कशी मतं पडलीत बघा। एक संभाजीनगरची, दुसरी हातकणंगलेची आणि चौथी वायकर आले निवडून, त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही। अशा कॅटेगरीनंतर असं आम्हालाही बोलावं लागतं। विनाकारण मग युतीमध्ये वितंडावाद होतात।